गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही रत्नागिरी जायला निघालोय. गणपती बाप्पा मोरया. मला घेतलीस काय? सध्या तर आम्ही चाललोय रत्नागिरीला, पण आमचा असा प्लॅन आहे की ओम वागेची पुऱ्या ट्रिप मध्ये ओमला पण विचारा काय भातगाव मार्गे तर आम्ही भातगाव मार्गे सीधा रत्नागिरी चाललो आणि रत्नागिरी जाऊन मग हळूहळू तिकडे आमचा पहिला स्टॉप असेल गणपतीपुळे. तिथून मग आम्ही पुढे आरेवारे देवगारी वगैरे जाणार आहे. आता बोल घेतली ना, आता बोल घेतली ना, आता बोल ना घेतली. काय बघतोय? काय बघतोय? काय बघतोय? घेतली नाही मी. आता बोल ना, आता बोल ना. आता बोल रे. आता काय भरोसा नाही. मी 2 दिवस जागा आहे. मी पुढे बोललो एवढा पुढं बसून झोपणार नाही. एवढा 100% येणार आहे ना उठा सकाळ झाली, वेळ झाली. एवढ्या त्याला बोलायचं राहिलं, नंतर मी बोलणार. तू पण कर. अरे परत बीप करायला लागेल मला. पुढे बोल. नाही काय नाही, तू नंतर सांगतोय. नंतर बोलू दे. अरे मला सांग, आर्यन तुझ्या ब्लॉग मध्ये मी नाहीच आहे का कुठं? बोल काहीतरी बोल. आमचा ड्रायव्हर मीर कावणकर. मीर कावणकर भाई. मीरदा दादा कावणकर. असा बोल. अरे गाडी चालवशील नंतर. बोल काय ऍक्टिंग कर. आता बोल ना तू. अरे गाडी चालवशील नंतर. नाटकात काम काय गाडी आर्यन. हा आयला आम्हाला वाटतं डायरेक्ट हॉस्पिटललाच पाठवणार तू. झाली ऍक्टिंग झाली आता. काय बोल. त्यानं बोललं आम्ही चाललेलो आहोत रत्नागिरीत. केवी बॉईज जे आमच्या कथकवाडीचा बारक्यापर्यंत जो ग्रुप आहे, आम्ही चाललेलो आहे. माझ्यावरती जबाबदारी आहे ड्रायव्हिंगची आणि ह्या पोरांची पण. अरे गाडी पोरं कुठं बोर्ड घाला नको असं आहे. हा मीरदा. अरे गाडी चालवणार आहे. हो नेणार आहे पुढं. अरे मग आम्ही हॉस्पिटलच्या लोकेशन शोधून ठेवायची काय? माय गॉड, काय जोक बोललाय. काय जोक बोललाय. असा यार सायकल किती बाजूत स्पीड ऍक्टर आहे ते. मीरदा कोंबडी चावतीने साला. ओ माय गॉड, ओ माय गॉड. काय जोक होता. आता बोला. कोथरूड आमचा गावाला. कोथरूड गावाला इथं कावणकरवाडी. सकाळचे कोंबडे उडायला लागले. म्हणजे काय पण काय इम्प्रेशन एकदम वेगळा जसा नाचत होता. त्याच्या जोडीला सुमित जाबरे पाहिजे होता. बरोबर जमला असं त्याचा. डोळ्या फ्लॅश नाही मारतो मी तर. चष्माचा आमचा नेट संपला तर मी काय करू शकत नाहीये. यश बोटके तुमच्यासाठी कॉन्टेंट म्हणतोय. काहीतरी बोला. यश बोटके अध्यक्ष प्लीज भाव देतो. यश बोटके प्लीज विचार करतो. आमची पहिली प्रजा वेगळी होती मीरदा. यश काहीतरी बोल. कॉन्टेंट प्रजा वेगळी होती. हे काय होतंय हे आर्यन? हे मला समजलं ना. नको ढोळा नको मारू, मला झोप येते. काहीतरी बोल. कॉन्टेंट काय बोलू? बोल ना. मी तिकडे रत्नागिरीत यायला बोलणार. काय बोल. तेव्हा मी ठरवून ठेवलाय. माय गॉड. तिथे जाऊन फक्त 20 लाख पंचायत घेऊन याची गाड मारणार आहे. करतो मला काय पालखी नव्हतोस काय? उचल ना. काय तो गाणं आहे का शिमग्याचा? येस बोटके शांत आहेत. येस बोटके शांत आहेत. काहीतरी बोला. येस बोटके काय पाहिजे आपल्याला.
यायला काय बोललो की माझी उडवताय. सध्या प्लॅन केला होता ओमची उडवायची, ती माझीच उडवताय. पेट्रोल लावून याची रत्नागिरीचा गेल्यावर आणि उद्याच्या क्राईम पेट्रोल मध्ये येणार आहे. ओमसाठी राहा, ओमसाठी राहा, ओमसाठी ब्रेकिंग न्यूज. झालं पेट्रोल लावून राहा. यार बीप करायला लागेल सगळं मला. हे थोडी काय होतं आपण. तेल बघतो ओमची. अच्छा राहू दे नको सोडून द्या, लहान आहे आता. बिस्किट वगैरे घेऊन आलोय मी काहीच. कसं आम्ही जरा पैसे वाचवतोय, आम्हाला रत्नागिरीत खूप शॉपिंग करायची आहे म्हणून त्याला जरा आम्ही पैसे वगैरे वाचवतोय. आता त्यात यश बोटके बोलला, पण तो आता चाय यश बोटके कडून आहे म्हणून त्याला खाली ठेवते. नाही रे, जरा ब्लॉग बनवत होतो रे. पण आता मी सगळ्यांना 2-2 बिस्किट देणार आहे. गरिबी लय आले स्टार्टिंग पासूनच. शांत बस. हे ना बस काय म्हणजे सगळे म्हणजे मीच काय. चाय कुठे आपण आपल्याला थांबलोय चहा प्यायला. टेस्ट आहे रे पण चायचा स्पॉन्सर आहे यश बोटके उर्फ अंड्या. स्पॉन्सर हे तो स्पॉन्सर आहे, तो स्पॉन्सर आहे. उर्फ अंड्या. चहा पिऊन झाली आहे. आणि आमचा एक माणूस शिप मधून आलाय, त्याला चहा प्यायची होती. सॉफ्टवेअर इंजिनियर. एक डोरेमॉन यश ओनली फॅन्स, यश ओनली फॅन्स. अरे परत कसं दिलं हे हाय मारायला भरपूर होते. मग बोलणार कधी? मी घेतलं. जाऊ दे. अरे तो निकमाचं दुकान होतं. नाही रे डिमांडचं झालं मुंबईतनं. मसाला पाहिजे ना आहे मजा नाही याच्यामध्ये पहिले आधी भेटायला पाहिजे. चला बाय बाय अंकल. बाय बाय. आणि तुम्ही असं ठेवताय हे असंच कचरा टाकून चालले ते बघा. हे बघा यश बोटके असेच कचरा टाकून चालले. साधारण 5 रुपयाची चहा पिऊन आता त्याच्या चहाची बदनामी करते ते लोक. प्राइस इकडे तर बदनामी करायला गाईज काय चालू इथे गाईज काय चालू आहे? 6 रुपयाची चहा असती तर तारीफ केली नसती. मी दिले 50 रुपये त्याला. तो भाई म्हणतो थांब मी देणं बाकी आहे. 5 रुपये. बदनामी पॉन्स्टार करतायत. काय नाही रे आणि झालं काय ते पावसाळ करताय. लाज वाटते का थोडं यश ओनली पावसाळ. फॅन्स. अरे ते सोड मेन मग माझी चहा अच्छा चालते. मला एक समजा ना अंगच हलत नव्हता. चालते. करत होती. मी तर ब्लूटूथ ऑन केलायस. हो तो फक्त मीडिया दाबायला लागतो. अच्छा मग direct कनेक्ट होतो. काय पण बोला माझा भूत मीर दाऊ पण येतो. तुझा भूत? भूत अरे मी पण तसाच असतो रे, मी पण दाखवत नाही एकदम. मी त्याला पोटात कोण म्हणत तुम्हाला सीन भारी होतं. कलिंगड कापलाय 5 रुपये शिरी. 5 रुपये शिरी, 5 रुपये शिरी. मी लावू का गाणी? तू बैल काढायला काय बोलू. पब्लिक आहे नाईट शिफ्ट करून विरार से क्या बोलते पब्लिक. विरार बरोबर. ए इथे सुजला उलटी झाली आहे. ए कॉंग्रॅच्युलेशन, अजून 6 महिने बघताय. नाही अरे सुजल काय भारी आहे मनमोहन दृश्य सुंदर मस्त एकदम वाटतं. मोठा म्हणाला ना, गाड्या पार्किंग साठी पण जागा आहे ना.
काय हे काय सीन उतरा थोडं थांबूया बघा जरा. चल थंडी लागते चल पुढं पुढे काय गाण्याचा आवाज येते ना अरे FM रेडिओ आईला गाण पडली मी कुठे FM चालू केला प्रेग्नंट आहे हे खिडकी बंद केला आता चालू होते जरा थंडी लागते. हे आम्हाला का बंद केलेली उघड 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 ते जायला आता बघितलं उघड अरे दरवाजा उघडू काय बाहेरचं ए फोन 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 मला ना तांबीचा पूल समजा मी वाकून बघणार डायरेक्ट हे बघणार होतो माहिती आहे बंद करू भातगावच्या पुलामध्ये आम्ही थांबलेलो आहे पुलावरती वरती आपण बघू शकता पाणी जास्त यूज झालं पण आपल्याकडे येते का टाळी कशी होती सगळं आहे माहिती जेवली कसलं भारी आहे ना तो बाजूला हे काय भातगावच्या पुलाची क्रेशर तेव्हा चालू होतं ना इथं बोट आली होती तेव्हा ना. यश यश बोटके प्लीज दोन शब्द यासाठी गाईज भातगाव पूल. दिस इज गाईज भातगाव भातगाव पूल दिस इज गाईज. हे भावाने हे आमचं कोकणातलं एक भातगाव पूल आहे हा हे बघा जरा निसर्ग इथं जरा 2 नंबर काम चालू आहे चुलत भाऊ आहे आणि हा सक्का चुलत भाव आहे मावशीचा पोरगेचा पूल आहे हा तांबी नदीच्या तुम्हाला काय वाटतं इथे प्रगती होऊ शकते की इथं अजून आता इथे भातगाव पूल प्रगती म्हटल्यावर? खूप होऊ शकते कसं हे जरा लोकेशन जरा हे आहे ना हे म्हणजे काय रे गरम नाही थंड हवे जरा मस्त अजून 2 नंबर मी तुम्हाला काय असं संडासा बनवतो 2 नंबर जरा अजून जरा इथे जरा टपरी वगैरे पाहिजे होती जरा कुठे कुठे इथे हा इथे ओके पाहिजे होती जरा थोडे पैसे प्रोव्हाइड केले तर बरं होईल वगैरे पाहिजे होतं कसं यशला तळप आली आता अजून काय पाहिजे अजून काय नाही बस मग तुमचा काय हा लाइटिंगची जरा व्यवस्था पाहिजे पूल पाहिजे होती जरा lightingचे. हा, ते पाहिजे होते मस्त झालं असतं ते. मग तुम्ही रत्नागिरी चाललेला आहात तर त्या रत्नागिरीचा कोण आहे खासदार आमदार मला आमदार उदय सामंत आहे त्यांना काय तुम्ही भातगावच्या बद्दल बोलणार की इथं टपरी टाकायची वगैरे चायची टपरी तुम्ही कोण आहात? तुम्ही इथे या इथं बघायला या आमच्याकडे ए थांब बाजूला चल माझं नाव सोनू इकडे कॅमेरा सर कॅमेरा इकडे हा तुमचे डोळे इथे असू द्या तुम्हाला काय वाटतं की जाऊन तुम्ही रत्नागिरी उदय सामंतला भेटाल आणि काय विषय काढाल काय ह्याच्याबद्दल? मला खूप भारी वाटते टीमने मला संधी दिली त्यामुळे धन्यवाद म्हणतो कुठल्या टीमचा आणि तिकडे हे डुक्कर जो फिरतो कॅमेरा झूम कॅमेरा सर ओ माय गॉड ऍटिट्यूड बघा त्यांचा ऍटिट्यूड बघा इग्नोर करत मग तुमचा आतापर्यंत प्रवास कसा झाला सांगा जरा. आतापर्यंत 2 उलट्या झाल्या निघालो मी खूप भारी एन्जॉय केलं खाल्लं पिलं खूप मस्त गेलं थोडं नाचत की नाही गाडीमध्ये सांगा की बोंबटला बिंबटला की नाही? खूप बोमटलं वगैरे काय झालं माहिती खूप जर हल्लं डुललं मला जास्त केलं मी मग एक कोण माझ्या पोटात जरा गुडगुड व्हायला लागली मग जरा थांबलो उतरलो पुढे गाडीत बसलो काय नाही झालं मला काय नाही झालं त्याला उतरलं बोललं उद्या असं प्रेशर आम्ही तोंडवरती असं अक्षरशः असा हात घेऊन बसलेलो मग आर्यन बोलला की नाही मी गाडी थांबव मी तर गाडी थांबव गाडी तर मी प्रेशर मी थांबव तू घालो बॅक केलं मग झालं मग सर्व आता खूप भारी होतं. मग तुम्हाला काय वाटतं हा स्पॉट जीव देण्यासाठी कसा आहे? जीव देण्यासाठी एक तुमचं काय म्हणणं आहे जीव देण्यासाठी कसा आहे हा स्पॉट? बोलायचं तर खूप आहे सुचत काय नाही ह्याला काय सुचत नाही बोलायला. अशा प्रकारे मी रिपोर्टर कॅमेरामॅन आर्यन कातकर सोबत केवी बॉयज. मला खूप भारी वाटते टीम पण तू माझी कोलंबी झाली रे थंडीत ना बस काय म्हणता काय? पण तुम्ही लोटात डायरेक्ट कसे काय आले? मला डायरेक्ट पिकअप केला नाईट सर कॅमेरा इकडे सांगा, मला एक तुमचे डोळे सांगा, ऐकत हे उरलेले जे तुमच्या जे मंडळ आहे केवी बॉयज हा जे उरलेले जे मेंबर जे नाही आले त्यांच्यासाठी फक्त एवढाच मेंबरसाठी खास करके आशिष कातकर तुम्ही त्याला असं- मला सुद्धा आशिष कातोडे मिस केले जायला पण काय असू दे पण बिचाराचं तिकडे काम वाढलंय बिचारे दांडी पण वाढलेलं काय करू नाही शकत त्यामुळे असू दे काय हे नको राहू दे कॅमेरा खाली यश बोटके हा यश बोटके अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता यश बोटके इग्नोर इथं जनरली इथं शिप उभी असते इथनं बाळू हे होतात 2 नंबर बाळू बाहेर काढली जाते शिप सर कॅमेरा इकडे सर इम्पोर्ट होतात आणि ट्रकमध्ये तुम्ही वरती ट्रकमध्ये भरताय बाळू थांबा झूम करू दे कॅमेरा वेट मरणाचे ट्रक फिरतात इथं मरणाचे तंबाखू मिळतात
असं आहे. आणि आमच्यासोबत सुजल खापरे या भालू धंद्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता हल्ली लोक मायनिंग विनिंगची जे स्टोऱ्या होत आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही, साधं तर पण खूप भारी वाटतंय, बाकी काय नाही बोलतो. पण मला वाटतं हे लहानपणी एक खेळ करू नये, कारण आणि मी माझा कॅमेरामॅन आता बदलणार आहे. अशा प्रकारे कॅमेरामॅन आहेत यश बोटके आणि आमच्यासोबत आहेत आर्यन कटकर, आमचे माझा कॅमेरामॅन. पुलावरती काय तुम्हाला काय वाटतंय? बोला झाली नाही बोला. मला असं वाटतं या लहान लोकांसोबत येऊन काय फायदा नाही. इथे एवढं ड्रेसिंग बिसिंग मारून आलं यार. त्यासाठी कोणाला मारू आलं? सुजल खापरे. अरे फॅन नको, फॅन राहू दे, राहू दे. ऑटोग्राफ नंतर पगार नाही देणार तुला इकडे. अगर दाढीच भाई जिंदा होते ना, मेंबरसाठी खास करके आशिष काटकर तुम्ही मला सुद्धा आशिष कातोडे मिस केले जायला, पण काय असू दे. पण बिचाराचं तिकडे काम वाढलंय, बिचारा दांडी पण वाढलेलं काय करू नाही शकत, त्यामुळे असू दे. हे नको, राहू दे, हे राहू दे, हे राहू दे. कॅमेरा खाली, कॅमेरा खाली, कॅमेरा खाली. यश बोटके हा. यश बोटके, यश अशा बोटके, प्रकारे तुम्ही इथं बघू शकता. यश बोटके इग्नोर, यश बोटके इग्नोर. इथं जनरली इथं शिप उभी असते, इथनं बाळू हे होतात. 2 नंबर बाळू बाहेर काढली जाते शिप मधून. सर कॅमेरा इकडे आहे, सर. इम्पोर्ट होतात आणि ट्रकमध्ये तुम्ही वरती ट्रकमध्ये भरताय बाळू. थांबा झूम करू दे, झूम करू. कॅमेरा मरणाचे ट्रक फिरतात इथं, मरणाचे. तंबाखू मिळतात. असं आहे. आणि आमच्यासोबत सुजल खापरे या भालू धंद्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता हल्ली लोक मायनिंग विनिंगची जे स्टोऱ्या होत आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही, साधं तर पण खूप भारी वाटतंय, बाकी काय नाही बोलतो. पण मला वाटतं हे लहानपणी एक खेळ करू नये, कारण आणि मी माझा कॅमेरामॅन आता बदलणार आहे. अशा प्रकारे कॅमेरामॅन आहेत यश बोटके आणि आमच्यासोबत आहेत आर्यन कटकर, आमचे माझा कॅमेरामॅन. पुलावरती काय तुम्हाला काय वाटतंय? बोला झाली नाही बोला. मला असं वाटतं या लहान लोकांसोबत येऊन काय फायदा नाही. इथे एवढं ड्रेसिंग बिसिंग मारून आलं यार. त्यासाठी कोणाला मारू आलं? सुजल खापरे. दाढीच भाई जिंदा होते ना. अरे फॅन नको, फॅन राहू दे, राहू दे. ऑटोग्राफ नंतर कॅमेरामॅन इकडे. पगार नाही देणार तुला इकडे. अगर दाढीच भाई जिंदा होते ना, जिंदा होते ना, नाव ही नहीं लेते. मेरे यहाँ रिपोर्ट तेरे यार बथेरे मेरा तू ही है बस यारा. त्याची आत्ताच जयंती झाली ना, जयंती का जयंती जयवंती. आणि मी काय म्हणतो, ड्रायव्हर गाडी निकाल. ट्रेंड
हॅलो गाईज, तर आम्ही आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे, रत्नागिरीला, गणपतीपुळेला. तर आता आम्ही चाललोय दर्शनाला. ये आता आम्हाला थोडंफार उंट पण भेटले आहेत, आपण बघू शकता. तर त्या थोड्या वेळासाठी आपण बाय करूया, परत येऊन भेटू आपण लवकरच. जाऊया पुढे. आमच्या पोरांच्या मनात इतकी देवाबद्दल भक्ती आहे की अनवाणी पायाने चालतात बघा. पोरांच्या मनात देवाबद्दल इतकी भक्ती आहे की थेट चिपळूण पासून चालत आलेत बघा, अनवाणी पायाने. आता आम्ही मंदिर तर आता आमचं चालू केलं. तर आता आमचं दर्शन वगैरे झालंय फायनली. पण एक सीन झाला मगाशी. आम्ही जसं गेटमधून बाहेर पडलो, दर्शन वगैरे बाहेर पडलं, लाईनमधून बाहेर पडलं. आर्यन यश बाहेर पडला. नंतर ओम्या आणि ओम्याच्या मागून मी वीर जात होतो. तर ओम्याला वीर झाला, एका पुजारी तिचं डायरेक्ट बोलला, फोन दिला. आणि ओम्याचे रिएक्शन असे फोटो काढा झालं. ओ माय गॉड, 90s ची पोज. ओ माय गॉड. 2019 मध्ये जातोय अजून. हो, कुठची पोज आहे, एक नंबर. हॅलो गाईज, तर आता आम्ही नेक्स्ट स्पॉटला आलो आहे, आरेवारी बीचला. तर आता कंटाळा तर आला आहे. मग सगळे झोपलेलं, पण स्पॉट बघू सगळे ताटकन सगळे जागे झालो. बघू शकता गाईज, हे सगळे फिरतात आहे. मला मागेच टाकले एकट्याला. असू दे, जातो मी पण. तर बघू शकता आपण, हे किती सुंदर आहे, किती भारी आहे, हे किती भारी वाटते, हे किती भारी आहे. तसं स्वप्नील सर म्हणले तसंच चालू आहे. दिस इज अ कोकण ब्रो, कोकण आपलं कोकण, नॉट मालदीव, नॉट इट इज कोकण. मालदीव कोकण. येवा कोकण आपलाच असा. एक बघा, आमचे सध्या कॅमेरा असते आणि सध्या कॅमेरा माझ्या हातात दिलाय, त्यामुळे सध्या ते थोडेफार आजारी असल्यासारखे वाटतात मला. पप्पा निरोप गेलेला आहे तो. पप्पाला बी अक्षू बघा. पप्पा निरोप गेला इथं डायरेक्ट. पप्पाने बघितलं काय अक्षू. पप्पा, आपण कुठे असेल तर बघा लवकर. आपल्या पोरीने काहीतरी केलंय आपल्यासाठी. तर असू दे, पोरीचं लय प्रेम आहे तुमच्यावर. पोरीचं लय प्रेम आहे. पप्पा, आपण कुठून बघत असाल ना, तिकडून बघा आपल्या पोरीचं प्रेम. बस, बाकी काय नाही. असू दे, बाकी बघा आपण व्ह्यू. भारी परफ्यूम मारूया